अनेक महिन्यानंतर मला पालकमंत्री महोदयाच्या गाडीमध्ये बसण्याची संधी मिळाली. सहा आमदार, एक खासदार, आम्ही एकजूट आहे पालकमंत्री महोदयाच्या सोबत आहे. पालकमंत्री तुमच्या गाडीमध्ये तुम्ही आता सत्तारांना सोबत घेऊन आलात, अशाच प्रवास राहणार आहे का? एक तुम्हाला सांगतो की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे, 6 आमदार, एक खासदार आणि सर्व मिळून एकत्रितपणे एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करायचंय. पक्ष वाढवायचा आहे, संघटना वाढवायची आणि कोणताही वाद तुमच्यात असला नाही पाहिजे, हे त्यांनी सक्त सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत. हॅलो चला हे आले सर दिली ते शिवसेना आलेली सगळं ग्रुप रेकॉर्ड ढकल मत भाई, पिक्चरचं ढकल मत बापू इकडे आता ते वाद मिटलेले आहेत, तुम्ही एकत्र गाडीमध्ये आलेला आहात. 100% आमचे वाद मिटलेले. फक्त तुमच्याकडून काही वाद निर्माण होऊ नये याची दक्षता आम्ही बी घ्यायला पाहिजे, तुम्ही बी घ्यायला पाहिजे. आज प्रवास तरी चांगला झाला. मी तर पहिलेच बोललो, अनेक महिन्यानंतर मला पालकमंत्री महोदयाच्या गाडीमध्ये बसण्याची संधी मिळाली. सहा आमदार, एक खासदार, आम्ही एकजूट आहे पालकमंत्री महोदयाच्या सोबत आहे. पालकमंत्रीला तुमच्या गाडीमध्ये तुम्ही आता सत्तारांना सोबत घेऊन आलात, अशाच प्रवास राहणार आहे का? एक तुम्हाला सांगतो की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे, 6 आमदार, एक खासदार आणि सर्व मिळून एकत्रितपणे एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करायचंय. पक्ष वाढवायचा आहे, संघटना वाढवायची आणि कोणताही वाद तुमच्यात असला नाही पाहिजे, हे त्यांनी सक्त सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत. म्हणून आज तुम्हाला जे चित्र पाहायला मिळतंय, आम्ही सर्वजण आहोत. सत्तार आज माझ्या गाडीमध्ये होते, याचा आनंद माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त झाला असेल आणि म्हणून असाच आनंद तुम्हाला मिळावा असा प्रयत्न आमचा राहील. मनभेद मिटले का? मनभेदचा प्रश्न नाही. आमचे नेते एकनाथ आहे आणि एक सोबत राहण्याचा आताच पालकमंत्री महोदयांनी बोललं, बस तोच आमच्यासाठी अंतिम निर्णय आहे. तुम्हाला बातमी देण्यासाठी तुमची गळाभेट करण्यासाठी आतुरित ते एवढ्या रामवर कसं काय बसले आणि तुम्ही म्हणले ते बी मित्र आहेत, ते बी म्हणले ते आतुरित ना. एक लक्षात घ्या, आमचा जे होता वाद विवाद संपला. आता मेहरबानी करून तुम्ही काही वाद ओके यस चला, थँक्यू. सर्वांचा मनापासून आम्ही आभारी. हे चांगलं आहे, म्हणले ते दोघांनाही जे आदेश दिले कोणी दिले? आमच्या नेत्यांनी आणि ते आम्हाला करायचंच बरोबर. मी तुम्हाला ते सांगितलं ना. तुझा वाढदिवस आहे, सगळे एक साथ जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकी संदर्भामध्ये आज आम्ही जाऊन शिवसेनेतर्फे फॉर्म भरणार आहोत. काल काही ठिकाणी भाजपने जाऊन काही ठिकाणचे फॉर्म भरलेले आहेत, राष्ट्रवादी भरणार आहे आणि आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्यांचे फॉर्म भरणं हे आज 3 वाजेपर्यंत कंप्लीट होईल. त्यानंतर छाननी आहे, फॉर्म वापस घेण्याची प्रक्रिया आहे. या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर महायुतीतर्फे एक बैठक आयोजित केली जाईल. बैठकीमध्ये भाजपचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील आणि मग कोणते फॉर्म जागा कुणाला कोणत्या द्यायचे आहेत, कोणते फॉर्म ठेवायचे, कोणते फॉर्म काढायचे. कारण आज असे काही ठिकाणी तुम्हाला डबल फॉर्म आलेले दिसतील, याचा अर्थ एकमेकाच्या विरोधात आहे असं समजण्याचं काही कारण नाहीये. 23 तारखेच्या पूर्वी या सगळ्या युतीच्या बोलण्या कंप्लीट होतील
या युतीची बोलणी करण्यासाठी सुद्धा काही निवडक मग राष्ट्रवादीचे नेते असतील, भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, यांना तो अधिकार देण्यात येईल. त्या अधिकारानुसारच ते ती बोलणी पूर्ण करतील आणि ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. एकत्र लढण्याची मानसिकता आहे का? पण गेल्या 2-3 निवडणुकींचा इतिहास आम्ही ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्यामध्ये कुठेही वाद होणार नाही याची काळजी तिन्ही पक्षाचे नेते घेतील. म्हणून आता तरी ही ग्रामीण भागाशी निगडीत असलेली दिवाळीची बँक असल्यामुळे यामध्ये कुणाचाही वाद होऊ नये अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. प्राथमिक चर्चा झाली आहे युतीबाबत काही? प्राथमिक चर्चा आताच नाही. आजचा फॉर्म भरल्यानंतर फॉर्म विड्रॉ करण्याच्या पूर्वी एक पहिली चर्चा होईल आणि फॉर्म विड्रॉ झाल्यानंतर मग बाकीच्या सुद्धा चर्चा होईल. गेल्या वेळेस पण निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद असेल अशाच बैठका झाल्या, शेवटपर्यंत बैठका झाल्या, पण युती काही झाली नाही. आता त्या बैठकीमधून आम्ही सर्वांनी धडा घेतलेला आहे. म्हणून आता सर्वांची मानसिकता ही काय आहे की आपण युती म्हणून लढायचंय आणि युतीमध्येच ही जागा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिंकून आणायचं. यापूर्वी असं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी कधी बँकेत झालं नाही, पहिलंच आहे. काही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकाला धक्काबुक्की केल्यामुळं इकडे असं झालंय समीकरण. काय कशासाठी? विधान परिषदेचा वेगळा विषय. विधान परिषदेमध्ये आमच्या 17 जागा निवडून येतात, त्याचा ना जिल्हा मध्यवर्ती बँकेचा काही संबंध नाहीये. एकंदरीत पाहता या जिल्ह्यामध्ये आमचं पहिलंही वर्चस्व राहिलेलं आहे. आमचे भुमरे साहेब गेले 25-30 वर्षापासून डायरेक्टर आहेत. अनेक लोक डायरेक्टर राहिलेले आहेत. म्हणून या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर तसंही आमचंच वर्चस्व होतं आहे आणि म्हणून आमची ही महायुती मजबूतीने ही निवडणूक लढेल आणि जिंकेल. हिरवी निवडणूक कार्यकर्त्यांसाठी होती. आता यावेळेस बरेच हेवीवेट नेते सगळे रिंगणात आहे. म्हणजे अतुल सावेळ मंत्री आहे राज्याचे, त्यांनी अर्ज भरलाय. अंबादास दानवेंनी अर्ज भरलाय, आमदारांनी अर्ज भरलेला आहे. अंबादास दानवे पूर्वी मला वाटतं बँकेवर होते. आता नवीन जे काही एक जण येत आहेत तर ते फक्त अतुल सावेचं एंट्री मला दिसते. बाकी जनरली त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी हे बँकेवर असतात. हा इतिहास आहे. म्हणून यामध्ये नवीन काही आम्ही करतो अशातला काहीच भाग नाही. तुम्ही आता एकत्र सगळे जाणार तर तुमच्यातलं जो अंतर्गत जे काही होतं ते काही संपलं कसलं अंतर्गत म्हणजे आता एकमेकांच्या विरोधात बोलायचे, जे होतं नेतृत्व कोणाचं आहे, आमचं हे नेतृत्व नाही, आमचं ते नेतृत्व नाही, असं काही नाहीये. एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जो आदेश दिला तो पाळण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याच पद्धतीने आमची सगळी संघटनेचे आता तुम्ही पाहत असाल सर्वजण एका लाईनीत बसलेले आहेत. हा कोणीतरी गायब पण आहे. एक जण राहिले नाही. सगळे आहेत. त्यांनी सांगितलं तिकडून आता त्यांना यायला थोडं लांबून येते तिथे येतील. बोलणारे नाही. बोलणारचं नाव काय बँकेत आहे. अरे तुम्ही असं आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका. आम्ही सर्वजण एक म्हणून जाऊ तिथं आणि निवडणूक नाही, मी भांडण लावत नाही. भांडण असत फक्त आम्ही जरा ते लावतो, गाडी लावतो. बँकेत जायचं ना. चला धन्यवाद. बँकेत